शहराच्या मध्यभागी असलेले आणि अनेक तरुण खेळाडूंच्या स्वप्नांना दिशा देणारे राजाराम स्टेडियम सध्या अत्यंत बिकट अवस्थेत असून स्टेडियमची झालेली दुरवस्था पाहून खेळाडू, नागरिक आणि ज्येष्ठांमधून तीव्र नाराजगी व्यक्त होत आहे। एकेकाळी विविध क्रीडा प्रकारांसाठी प्रसिद्ध असलेल्या या स्टेडियममध्ये आज मोठ्या प्रमाणात अस्वच्छता, तुटलेली बांधकामे आणि व्यसनाधीनांचे वाढते प्रमाण दिसून येत आहे। स्टेडियम परिसरात ठिकठिकाणी मावा, गुटखा, पान सुपारी खाऊन थुंकण्यात आले असून बैठकीच्या जागा अस्वच्छ झाल्या आहेत। अनेक ठिकाणी गांजा, मावा आणि इतर नशेच्या पदार्थांचे सेवन होत असल्याने येथे व्यायाम आणि क्रिकेट आणि इतर खेळांसाठी येणाऱ्या तरुणांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। उन्हापासून संरक्षणासाठी उभारण्यात आलेल्या पत्र्याची अवस्था खराब झाली असून अनेक पत्रे तुटलेले आहेत। स्टेडियम मधील भिंत, काचा आणि कार्यालयीन भागाचेही तोडफोड झालेली दिसून येते। मैदानावरील माती निकृष्ट दर्जाची झाल्याने खेळाडूंना सराव करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे। प्रेक्षकांसाठी असलेली बैठक व्यवस्था मोडकळीस आली असून सिमेंट निघाल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे। शाळा, कॉलेजचे अनेक तरुण मुले या ठिकाणी व्यसन करताना देखील दिसतात, तर काही ठिकाणी सिमेंटचे तुकडे कोसळण्याची शक्यता असल्याचेही नागरिकांनी सांगितले। विशेष म्हणजे 12 सप्टेंबर 2023 रोजी मंत्री हसन मुश्रीफ आणि खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते या स्टेडियमचा शुभारंभ सोहळा पार पडला होता। मात्र अवघ्या 3 वर्षात स्टेडियमची झालेली दुरवस्था पाहून नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे। स्थानिक नागरिक, ज्येष्ठ व्यायामप्रेमी आणि खेळाडूंनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष घालून स्टेडियमची दुरुस्ती करावी, स्वच्छता मोहीम राबवावी आणि सुरक्षा व्यवस्था मजबूत करावी अशी मागणी केली आहे। तसेच राजाराम स्टेडियम पुन्हा एकदा उत्कृष्ट क्रीडा संकुलन बनवून इचलकरंजीतील तरुण खेळाडूंना चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे।